नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा उपाध्यक्ष साहेब महेश पाटीलजी, आमचे मोठे बंधू मीराबाईजी, अक्षरशः रोडवर झोपले, तुम्ही आमच्या गावात यायचं नाही। ज्या पक्षानं तुम्हाला 75 वर्ष आपल्या याच्यात तुम्हाला सगळं पद भोगले, तुम्ही या लोकांनी तुम्ही सर्व आमच्या काँग्रेस पक्षाला सोडून गेलात। आज तुम्हाला याकडे यायचा मतदान मागायचा तुम्हाला अधिकार नाही, या सर्वांनी ठरवून टाकलेलं आहे, सर्वसामान्य जनता ठरवून टाकलेलं आहे। आम्ही किती सांगू पण जनता ठरवून टाकलेलं आहे, प्रत्येक जनता पेटलेला आहे। या ठिकाणी काँग्रेस शिवाय पर्याय नाही आणि प्रत्येक ठिकाणी 70 ते 80% काँग्रेसला मतदान पडणार आहे। पण या भागातील सर्व म्हणजे हात जोडून विनंती आहे की आपण या ठिकाणी उद्या या भागातील जे प्रभाग आहे, संजय जोशी मित्रमंडळ सर्व महाविकासचे सर्व संजय जोशी सर्वांनी या ठिकाणी ज्या पूर्ण प्रभाग क्रमांक जे फिरायच्या ते सर्व महाविकास आघाडीच्या लोकांना बोलून घ्यायचं आणि इथल्या गलीतले सर्वजण मिळून जर आपण मत परिवर्तन करायचा प्रयत्न केलो तर 100% 90% या भागातील मतदान काँग्रेस पक्षाला होऊ शकते। आज तुम्ही प्रत्येक जण तुम्ही सुखदुःखाला जाणारी आपली जनता आहे। आज आपण प्रत्येक सुखदुःखात आपण जातो, तर आपणच आपल्या लोकांना समजून सांगणं ही काळाची गरज आहे। आज आपल्याला संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायचं आहे, ह्यासाठी आपल्याला मत परिवर्तन करणं जरुरी आहे। आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कुटुंबातला नगराध्यक्ष केलात। आज वसंतराव चव्हाण साहेब एक सामान्य व्यक्तिमत्व आहे। मी वसंतराव चव्हाण साहेबांना म्हटलो की आजपर्यंत जे नेते आमदार झाले, खासदार झाले, पण यात देगलूर शहराचा काही विकास केलेला नाही। आज शिक्षण क्षेत्र कोसो दूर आहे। तुम्ही वसंतराव चव्हाण साहेब तुम्ही जसं नायगाव डेव्हलप केलात, त्या ठिकाणी इंजिनियर कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, अनेक कॉलेज नायगावला आहेत। मी त्यांना सांगितलो चव्हाण साहेब तुम्ही निवडून तर येणार आहात, पण निवडून आल्यानंतर आमच्या गोरगरीब जनता देगलूर शहरातली सर्व जनता या ठिकाणी शिक्षण क्षेत्रापासून वंचित आहे। या ठिकाणी देगलूर शहरामध्ये MBBS कॉलेज असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, अनेक कॉलेज देगलूर शहरामध्ये आणावे असे मी त्यांना विनंती केलो आणि त्यांनी विनंतीला मान ठेवून 100% त्यांनी निवडून येणार आहेत। निवडून आल्यानंतर देगलूर शहराला त्यांनी MBBS कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, अनेक कॉलेज या ठिकाणी आणणार आहेत। आज कित्येक वर्षापासून आपण या ठिकाणी भागात खासदार केलो, आपण दरवेळेस बघितलो इलेक्शन आलं की या ठिकाणी बॅनर लागते। आज माझ्या वय 51 चालू आहे, लहानपणापासून बघतो की आपण कधी रेल्वेवर बसतो। आज आपल्यानंतर आज उदगीर एक छोटंसं उदगीर होतं, त्याच्या मोठं आपलं देगलूर शहर होतं। आपल्याला वाटत होतं की आपलं शहर जिल्हा होईल, पण ज्या ठिकाणी शिक्षण क्षेत्र त्या ठिकाणी उदगीरला वाढलं, रेल्वे त्या ठिकाणी गेलं, आज उदगीर जिल्हा होणार आहे। आपले जे नेते होते, आपल्यावर प्रेम करणारे नेते कधी या ठिकाणी निवडून आलेत, पण देगलूर शहरावर प्रेम करणारे कोणते नेते तयार झाले नाही। आज आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे की जर आपल्याला देगलूर शहर डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला वसंतराव चव्हाण साहेबांना अधिक मतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे। यासाठी आपण या सर्व भागातील मी माझ्या माता भगिनींना विनंती करतो, एकही घरी न राहता ऊन असो, आज उन्हाळ्याचा दिवस आहे, आज ऊन झाले मी कुठं जाऊ मतदान करायला, माझ्या माता बहिणीला सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपल्याला एक मत महत्त्वाचं आहे। आज एक मत वसंतराव चव्हाणसाठी महत्त्वाचं आहे, एक मत लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाचं आहे, एक मत संविधानासाठी महत्त्वाचं आहे। यासाठी आपल्याला सर्वांनी या सर्व मित्रमंडळ या भागातील सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे की एक यादव गोरलावर असतील त्यांनी 10 घरं घ्यायचं, बालाजी गंगापूर असतील त्यांनी 10 घरं घ्यायचं, आवडदे मामा असतील त्यांनी 10 घरं घ्यायचं, येडगे भाऊ असतील त्यांनी 10 घरं घ्यायचं, जोशी भाऊ असतील त्यांनी 10 घरं घ्यायचं। पण माझ्या सर्वांना या कंपनीनं विनंती आहे की 10 घरं त्यांनी मतदान करून घ्यायचं काम ते एका माणसाला सोपून टाकावं, म्हणजे 100% या ठिकाणी मतदान होऊ शकते।
आज संजय भाऊ आपल्या प्रत्येक सुखात दुःखात आपल्याला धावून येतात. दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, तहसील असो, एसडीएम ऑफिस असो, आज संजय भाऊ सारखे तुम्हाला नेते या ठिकाणी भागात भेटलेले आहेत. तुम्हाला काही कमी नाही. जे संजय भाऊ समजा खूप अवघड गोष्ट असेल तर मी तर तयार आहे, महेश पटेल तयार आहेत या ठिकाणी, म्हणजे वीराबाई तयार आहेत या ठिकाणी. तुम्हाला प्रत्येक सुखादुखात कोरोना काळामध्ये कोणते नेते आपल्या देगलूर शहराला आलेले नाहीत. कोरोना काळामध्ये मोगलाई शिरसोडा प्रत्येक गल्लोगल्ली फिरणारा मोगलाई शिरसोडा होता. आज कोरोनामध्ये मी स्वतःच जीव धोक्यात घेऊन फिरलो. आज मला सांगा, मी कुटुंबातला एकच प्रमुख आहे. मला काय आवडील नाहीत, माझे मुलं लहान लहान आहेत. मला सुद्धा जीवाची भीती होती. मला बरेच जण लोक म्हणले, बाबा तू का फिरतोस कोरोनामध्ये, काय तर होईल तुला. मी म्हणलो माझं कुटुंबाचं काही बरं वाईट झालं तरी चालते, पण मी ज्या पदावर बसलो माझ्या देगलूर शहराच्या जनतेला काही होऊ नये म्हणून मी त्यासाठी फिरत आहोत सांगितलं. प्रत्येकांना मी धान्याचे किट वाटप केलो. प्रत्येक या ठिकाणी आपल्या मतदारासाठी केलोच. पण ज्या लोकांनी बाहेरून आले होते ते काय मतदार नव्हते, त्यांना जेवणाची व्यवस्था केलो, त्यांना बाहेर गाडी बांधून दिलो. यासाठी मी आज आपल्या ज्या कोरोनाच्या काळामध्ये आपण जे काम केलो त्यांच्या आशीर्वादाने मी आज तंदुरुस्त आहे. ज्या लोकांनी वडील वारले होते, वडिलाला अग्नी लावायला मुलगा तयार नव्हता, तो अग्नी लावायचं काम हा मोगलाई शिरसोडा केलेला आहे. रात्री 2-2 वाजता त्या ठिकाणी आमचे यादव गोरलार असतील, आम्ही एका अंत्यविधीमध्ये 2-2 वाजता शिंदे सर वारले होते. यादव गोरलार माहीत आहे, मला 2 वाजता रात्री फोन आलं, शिंदे सर आमच्या वारले आणि कोणी तिथे त्या ठिकाणी नाहीत. यादवांनी मी रात्री गेलोत आणि त्यावेळेस रात्री 2 वाजता अंत्यविधी केलोत. आज माझ्या सर्व माता भगिनींना विनंती आहे, आज आपण पैशाला बळी पडायचं नाही.